रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. पुणे शहरात अंमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पोलिसांच्या कारवाईच्या सखोल विश्लेषणातून शहरातील तब्बल 22 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रगची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं उघड झालंय. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता ड्रग फ्री पुणे या मोहिमेअंतर्गत व्यापक आणि आक्रमक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी पोलीस आयुक्तालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत शहरात अंमली पदार्थ विरोधात निर्णायक लढा उभारला जाईल असे सांगितले. या बैठकीसह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त आणि विविध विभागाचे उपायुक्त उपस्थित होते. पोलिसांनी आखलेल्या नव्या रणनीतीनुसार प्रत्येक झोन स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथके तयार करण्यात येणार आहे. या पथकांना विशेष प्रशिक्षण देऊन तस्करांवर थेट आणि समन्वयित कारवाई केली जाणार आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याची संयुक्त मोहीम एकाच वेळी राबवली जाणार असल्याने तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केलाय. लक्ष्मीनगर, येरवडा, कोंढवा, काळेपडळ, डेक्कन, खडक, शिवाजीनगर, लष्कर, मुंढवा, वानवडी, लोहगाव, वाघोली, खराडी, लोणीकंद, खडकी, सहकारनगर, बाणेर, लोणी काळभोर, वारजे, माळवाडी, पर्वती आणि मार्केट यार्ड या भागांमध्ये अंमली पदार्थाची हालचाल अधिक असल्याचं समोर आलं आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ठोस कारवाईसाठी विशेष मॉडेल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.